आणि त्यावेळेला चेंडू जात नव्हता, बाउंड्री लाईनच्या बाहेर जात नव्हता किंवा ओलावून होत होता, वेटेज होत होता, जड होत होता. आणि त्यावेळेला आकिबने ते ठोकलेले 2 षटकार आपण पाहिले होते. आणि तोच तृष्णा 11 मालाडचा संघ आता मैदानावरती उतरलाय. बघूया, जे आतापर्यंत इतक्या वर्षाचा आम्ही इतिहास सांगतोय, बॅक टू बॅक विजेते पटकावताना नाही पाहिले कुठल्या संघाला. तृष्णा 11 मालाड समोर ते आव्हान आहे. ते आव्हान स्वीकारण्यासाठी तृष्णा 11 मालाड रेडी आहे. ते आव्हान स्वीकारलं गेलेलं आहे. आणि पुन्हा बघूया कुठपर्यंत प्रवास होतोय. दुसऱ्या बाजूला इगलचा संघही मैदानावरती आलाय. इगल मधलं गरुड भरारी घेण्यासाठी, उंच भरारी घेण्यासाठी इगलचा संघही मैदानावरती दाखल झालाय. मॅचला मजा येणार आहे. झहीरभाई पुन्हा एकदा आमच्या जोडीनं जॉईन झालेत. शुक्रिया धनंजय सर जी और तुकाराम सर जी। एक लाजवाब मुकाबला इस मैदान पर। चलिए आइए तमाम कृष्णा 11 टीम मलाड आपका एक अतिथि खिलाड़ी हमारे कॉम बॉक्स में राब्ता कायम कर दे जल्द से जल्द। जिशान भाई एक अपना बॉलर्स ने वकास आया गेंदबाजी करेंगे। चलिए और एक बेहतरीन पालकर का ये सितारा हमें देखने को मिल जाएगा। चलिए मैच ऑन होने जा रहा है। तुकाराम सर जी और आपने सही कहा, इस मैदान पर अभी तक इतना बड़ा इतिहास और इस मैदान पर कोई बैक टू बैक चैंपियन नहीं बना है, मगर इस बार क्या यह कृष्णा 11 टीम मलाड वो इरादे लेकर आई है। मगर दोस्तों देखते हैं ना, इरादे लेकर अब किसका भी हो धमाका हमारा होना चाहिए। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, एक तरफ इगल 11 टीम और एक तरफ हम देखेंगे तो नाला सोपारा है। मगर एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है। चलिए मुकाबला ऑन है, ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। कृष्णा 11 मलाड टीम फील्ड को लगा दिया, सलामी झोड़ी मैदान पर आ चुकी है, क्योंकि इसके बाद बहुत मुकाबले आने बाकी है। हमें कोऑपरेट करें, यह आपसे अपेक्षा है। वकास गेंदबाजी पर तैयार है, अजिंक्य स्ट्राइक पर है। तुकाराम सर जी क्या कहना चाहेंगे आप? अजिंक्य आणि दुसऱ्या बाजूला राहुल ही जोडी मैदानावरती सज्ज। वकास आहे। पुढचा मॅच वालीव मामा 11 ची टीम आणि उत्तन जिजाऊ वॉरियर्स। सुंदर सुंदर चेंडू अक्षरशः खेचून नेलं होतं चेंडूपर्यंत खेळण्यासाठी। उजव्या यष्टीच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वकासनं हाताळला गेला होता आणि तो खेळण्यासाठी त्या चेंडूपर्यंत अक्षरशः खेचून नेलं होतं ते अजिंक्यनं। ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर चेंडू, वाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतो। पुढचा मॅच मामा 11 वालीव बी टीम आणि उत्तन जिजाऊ वॉरियर्स या दोन संघादरम्यान होणारा पुढचा सामना। सही का तुकाराम सर जी, वकार की अगली गेंद इस मैदान पर आउटसाइड खेलना चाहते थे, सफल होकर, मगर गेंद शरीर को लगा जो विकेट कीपर जब तक आके गेंद को फील कर पाते शॉर्ट पॉइंट पर 1 रन के साथ लेग भाई का इशारा अंपायर द्वारा खाता छुआ है टीम का, मगर वाइट के साथ। और उसके बाद एक्स्ट्रा बल्लेबाजों को अपने खाते खोलने हैं। अजय और राहुल ये जोड़ी मैदान पर आई है। इगल 11 नाला सोपारा की जानिब से एक बड़ा मुकाबला है, दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर। वकास की अगली गेंद बेहतरीन गेंद थी, डिफेंस किया, हल्का सा खेला और जबर गेंद कवर की खिलाड़ी फील कर पाएंगे पॉइंट पर से आकर, और 1 रन आसानी से पूरा होता हुआ 1 रन के साथ स्कोर 3 रनों पर जाता हुआ। क्या कहना चाहेंगे तुकाराम सर जी? पहिल्या षटकाचा खेळ आता सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी वकासनं हाताळलेली आहे। दोन्ही फलंदाज थोडासा वेट अँड वॉच वाला खेळ खेळतात, थोडासा वेळ देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलाय। ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर आणि वाईट चेंडूचा इशारा तिथून पंचाकडनं झालाय। एक्स्ट्रा रन धापलकावरती ऍड केला जाईल। दोन्ही फलंदाजावरती नजर टाकली तर अजिंक्य, दुसऱ्या बाजूला राहुल ही जोडी मैदानावरती थोडा वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो, खेळपट्टीवरती वेळ देण्याचा प्रयत्न करतो, कारण संध्याकाळचं सत्र चालू होणार आहे। आपल्या नारंगी ग्रामस्थ घडामोडीच्या मैदानावरचा खेळ झहीरभाई नक्कीच आपण साक्षीदार आहात। सकाळच्या सत्रामध्ये वेगळा खेळ असतो, दुपारी 2, 2:30 ते 4:30, 5 पर्यंतचा खेळ थोडा वेगळा असतो, पण एकदा का सूर्य मावळतीकडे गेला आणि सनलाइट थोड़ी कमी झाली का खेळ थोड़ा सा बदलतो। सही कहा, और हमने तीसरे दिन वो मुकाबले देखे भी है। ये 5वां दिन का मुकाबला है। रिवर्स के अंदाज में खेलेंगे, गेंद बदले में आई नहीं, शॉर्ट हैंड पर रनआउट का मौका डालेगी, हिट करने का बैकअप है। वकास जब तक गेंद को कलेक्ट कर पाएंगे 1 रन आसानी से पूरा होता हुआ। चलिए दोनों टीम टॉस के लिए जल्द से जल्द उत्तन एक तरफ रहेगी तो एक तरफ वालू टीम। चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या। दोन्ही टीम चला, वालीव बी मामा 11 चा संघ आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे तो टीम उत्तन जिजाऊ वॉरियर्स। हे दोन संघ नाणेफेकीचा कॉल टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे।
हलक्या हाताने चेंडूला खेळले, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आला, चेंडूवरती थ्रो केला जातोय, यष्ट्यांच्या समोर थ्रो बघूया, पंचांचा निर्णय बोट वर झालाय, धावबाच्या स्वरूपात गडी बाद झालाय, वेगाने चेंडूवरती आला तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू बेगा चूक आणि पहिला विकेट गमावलाय टीम ईगल्स पोर्टो. समाप्त होता हुआ ईगल बॉयज टीम की नारासबार की स्कोर बनता हुआ 6, एक विकेट के 7 रन स्कोर बोर्ड पर लगे, एक विकेट गवाया अब रनआउट के और जिशान गेंदबाजी पर आ रहे हैं. तो कारसाव जी इस गेंदबाज को कौन भूलेगा. इस मैदान पर एक लाजवाब अंदाज में गेंदबाजी बेस्ट बॉलर का अवार्ड, और मगर अब इस मैदान पर बल्लेबाजों को एक अपने साथ टारगेट सेट करने के लिए अच्छी बल्लेबाजी के झलवे भी करने होंगे. क्या कहना चाहेंगे आप. बिलकुल. आणि गोलंदाजीसाठी आता येतो जिशान. गेल्या वर्षी आपण पाहिलं तर जिशानचा फॉर्म, जिशानचा खेळ, फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा ज्या खेळाडूनं आपला खेळ उंचावला होता तोच खेळाडू मैदानावरती दाखल झाला. आणि अजून एक स्पर्धा याच मैदानावरती पार पडली होती. 6-9चा मॅच सुमेश ढेकलेसारखा खेळाडू मैदानावरती होता आणि त्यावेळेला त्याने धावांचा पाठलाग सुद्धा करून दिला नव्हता. जिशाननं ते षटक अप्रतिम हाताळलं होतं. असा जिशान आहे. आता आव्हान मोठं आहे ईगल स्पोर्ट्स समोर. म्हणून मी ईगलचा उल्लेख केला, गरुडाचा उल्लेख केला. गरुड जे तुम्हाला घ्यावीच लागणार, उंच भरारी घ्यावी लागणार आणि ती गेलेत असताना खेळही तुमचा उंचावा लागणार आहे, थोडासा वर उंचावा लागणार आहे खेळाला. प्रतिस्पर्धी संघ किती ताकदीचा असू दे, किती कुवतीचा असू दे, किती तुमच्या वरच्या लेवलचा असू दे, पण आम्ही इथे आलोय आमचा खेळ दाखवण्यासाठी, क्रिकेट खेळण्यासाठी, जिंकण्यासाठी, विजय होण्यासाठी, प्रेक्षकांना आमचा खेळ दाखवण्यासाठी. ते ईगल बॉयज नारासोबारला इथे दाखवावं लागणार आहे. सही का दुकान सर जी. इस मैदान पर ईगल टीम अभी अपने इरादे लेकर आई है. सामने कितनी भी बड़े खिलाड़ी हो, सितारे हो, मगर हमारे खेल का हम छलवा इस मैदान पर दिखाने के लिए आए हैं. निशान की अगली के इस मैदान पर राहुल के लिए आदि हुई, राहुल के लिए तैयार होते हुए बेहतरीन गेंद दिया, जो भी गरीब हल्का में खेला, गेंद जारी है, फाइले पर खिलाड़ी उस गेंद का पीछा कर रहे हैं. जब तक गेंद को कलेक्ट किया जाएगा 2 रन आसान से पूरे हो जाएंगे. इस 2 रन के साथ इसको लगे सरकता हुआ 11 रन पर आइए दूसरा ओवर प्रगति में चलता हुआ जिशान द्वारा. तो कौन सा जी 30 से 35 रन इस शाम का समय है, क्या कहना चाहेंगे आप. आज संध्याकाळचा म्हणून मी उल्लेख केला की नारंगी ग्रामस्थ क्रीडामाळ्याच्या मैदानावरती 3 सेशन, फर्स्ट सेशन, सेकंड, थर्ड, सकाळचं सत्र, दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र. खेळ थोडासा बदलतो, खेळपट्टीचा थोडासा रंगही बदलतो, खेळणे का ढंग भी बदलता है. रंग तर प्रत्येकाला चढणार असतो. खोलवर टप्प्यात चेंडू होता, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केले चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये, तिथून बकास फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण धाव वळकावरती नजर टाकूया. एका धावाने धाफलका जाऊन पोहोचलाय तो 12 वरती. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धाफलकावरती 12. सही का दुकान सची. इस मैदान पर अब अली स्ट्राइक पर एक और एक बेहतरीन बल्लेबाज है. उतना लाजवाब गेंदबाज इस मैदान पर जिशान गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. इसको जा पहुंचा है 12. अगली गेंद के तैयार अली. चेंजअप वेरी क्षमता, बैट का एज लगा गेंद विकेट पर मंडलाती हुई, दूसरा विकेट का पतन होता हुआ इस मैदान पर बल्लेबाज गॉन. विकेट की हुआ मधुर संगीत आता हुआ. शुक्रिया धनंजय बाड़ेल का. और बेहतरीन देखिए तुकाराम सर जी जैसे ऑलराउंडर वैसे ऑलराउंडर हमारे धनंजय बाड़ेल. दूसरा विकेट इस मैदान पर ईगल बॉयज 11 टीम का गिरा है. नालासोपारा टीम के उम्मीदों को लगता हुआ ये दूसरा झटका. मगर तुकाराम सर जी आप जो भी गेंदें बची है ना उस पर एक साझेदारी, एक 15 से 20 रन, क्योंकि सामने एक अच्छी टीम है मगर आप भी एक लाजवाब खिलाड़ी है, मगर 20 से 25 रन आपके गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या उभारनी होगी. क्या कहना चाहेंगे आप. जसं तुम्ही उल्लेख केला गेला की 20-25 धावा, कारण मागचा मॅच आपण पाहिला होता ते बघता तितक्या धावा धावफलकावरती यायला हव्या.
पण जिशांसारखा खेळाडू आहे. मागच्या वर्षीचा फॉर्म जसा आपण बघतो ना, तोच फॉर्म पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न जिशाननं केला या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा धावा आहे दाफलकावरती. 13 2 गडी बाद 13. ईगल बॉईज नालासोपाराचा संघ. पुढचा सामना आहे मामा 11 वालीव बी टीम आणि उत्तन जिजाऊ वॉरियर्स या 2 संघादरम्यानचा सामना आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण असताना जैरभाई 13 वरती पोहोचला. अजून 13 किमान 13 धावा. अजून 13 धावा आल्या तर कदाचित आपल्या गोलंदाजाला थोडंसं फायटिंग स्कोर तिथं उभारला जाईल. नाणेफेकीचा कॉल होतोय. उत्तनाचा संघ आहे दुसऱ्या बाजूला मामा 11 वालीव. दिलीप पाटील आहेत मास्टर खेळाडू. त्यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय तो वालीवच्या टीमनं. वालीवच्या टीमनं हा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना आपण मैदानावर सामना चालू आहे त्या दिशेने सुद्धा जाणार. वेळ थोडंसं तृष्णा 11 मला टाईमवरती थोडंसं लक्ष ठेवा. जास्त वेळ जाणार नाहीये याची आपणही काळजी घ्यायची आहे कारण पहिल्या फेरीचे सामने सुरू आहेत. त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. चला जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. बॉलर्स भागेश चलिए भागेश गेंदबाजी पर आखिरी 6 गेंदें लेकर इस मैदान पर तैयार हो जाएंगे. एक बड़ा मुकाबला है. स्कोर है 13 2 विकेट के नुकसान पर ईगल बॉयज से नालासोपारा 11 टीम. एक तरफ कृष्णा मलाड 11 टीम एक लाजवाब टीम इस मैदान पर 2 हाथ करती हुई 11वां मुकाबला आपके सामने इस मैदान पर खेलता हुआ. और सही का तो कौन सा 13 रन तो इस मैदान पर बनने भी चाहिए. बेहतरीन गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती है. स्विंग एंड मिस. गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. आने वाली ये 5 गेंदों का खेल आना बाकी है. बल्लेबाजों को विचार मंच करना होगा. सिंगल डबल और ये शाम का समय है और ये नारंगी का मैदान है. अगली गेंद फुल टॉस गेंद को मोड़ दिया. गेंद ने ऊंचाई ज्यादा लंबाई कितनी होगी. खिलाड़ी है ले लिया कैच और तीसरा केरी का भी विराम. बल्लेबाज कौन भागेश को मिलती हुई और एक सफलता. तीसरा विकेट का पतन होता हुआ ईगल बॉयज से नालासोपारा 11 की उम्मीदों को यह तीसरा झटका. न्यू बैटर मैदान पर मानो न्यू बैटर मैदान पर आया. भागेश की अगली गेंद खेलते हुए 4 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है. नेक्स्ट मैच का टॉस भी हो चुका है. वाली टीम ने टॉस जीता. अपने निर्णय से हमें आगाह कर दे. लाजवाब मुकाबला इसके बाद भी देखने को मिल जाएगा. एक तरफ उत्थन की टीम है तो एक तरफ वालू वसई की टीम देखने को मिलेगी. एक भाईंदर उत्थन एक लाजवाब मुकाबला इसके बाद भी आएगा आपके सामने. इसको है इस मैदान पर 13. तुकान सर जी क्या कहना चाहेंगे. ये 4 गेंदों पर किमान एक बड़ा शॉट इस मैदान पर लड़ना होगा बल्लेबाजों को. नक्की 4 चेंडूवरती मोठा फटका यायला हवा. भागेशचा चेंडू खेळला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक विकेट अगे जाऊ दिला. अजून एक लाभलं यश. बॅक टू बॅक दूसरा विकेट गॉन. बैटर जल्द से जल्द आई है. इसके बाद बहुत मुकाबले आने बाकी. ये पहले फेरी का ये 11वां मुकाबला है. न्यू बैटर मैदान पर सोनू न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए. भागेश क्या लाजवाब गेंदबाजी करे. 3 गेंदों में 2 विकेट और हैट्रिक पर है. क्या इस मैदान पर हैट्रिक पूरी की जाएगी भागेश द्वारा. सोनू करने देंगे. अगली गेंद भागेश की सोनू के लिए आती हुई.
शॉर्ट गेंद थी, सफल होकर गेंद को खेल दिया फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए फरार कम हॉन्डीज। सोनू यादव यांनी काय फटका खेळलाय फाईन लेगच्या रिजन मध्ये, मोठा फटका अपेक्षा होती त्यांच्याकडे, कारण आताच्या घडीला 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आले होते. त्याचा नंबरही 6 आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी 6 यानी षटकार ठोकला गेलेला आहे. आता दबा गोलंदाजावरती एका षटकार आल्यानंतर धावा थोडासा वेग पकडतायत. अजून एक सोनूच्या वरती भरोसा दाखवला आणि सोनूच्या बॅट मधनं दुसरा षटकार. फजी पहली गेंद बिंदी 2 पर 2 विकेट और उसके बाद 2 पर बैक टू बैक सिक्सर आते हुए क्या करना चाहेंगे सोनू के दर में? स्कोर जा बहुत 25 रनों पर 25 धावा धावफलकावरती आहेत आणि हॅट्रिक बॉल होता. हॅट्रिक बॉल होता, त्याच्यात 2 चेंडू अगोदर 2 विकेट्स आले होते आणि सोनू त्यानं आलं, त्यानं पाहिलं आणि त्याने ठोकले 2 षटकार. म्हणून ते गाणं फेमस आहे ना, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. पण इथे कॅप्टनला सांगतो सोनू तुला माझ्यावर भरोसा आहे ना, हे दाखवण्याचा प्रयत्न. क्रमांक 6 वरती आले सोनू आणि 2 बॅक टू बॅक षटकार. 6 and again 6 and 6 3 in a row षटकार. एकतीस धावा. सोनूला काय बॅटिंग, सोनूसाठी टाळ्या व्हायला हव्या. 3 बॅक टू बॅक 3 षटकार. 6 3 षटकार ठोकले आहेत. त्याच्या अगोदरच्या 3 चेंडूवरती 2 विकेट आले आहेत. आता बघूया, नेहमीच म्हणतात ना आखरी वक्त पे जो स्ट्रोकात आहे, आखरी वक्त पे जो रनात आहे, शेवटच्या क्षणीला ज्या धावा येतात त्याचा परिणाम, त्याचा इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव पूर्णपणे जाणवत असतो. तो प्रभाव जाणवेल का शेवटच्या क्षणी आलेल्या धावा? ईगल, म्हणून मी ईगलचा उल्लेख केला होता ना, गरुड आहे, ईगल बॉईजचा संघ आहे. गरुड पहिला थोडंसं शांत राहतो आणि नंतर एकदा का वर झेप घेतली का थांबत नाही. सोनू यादवने ती गरुड झेप घेतलेली आहे. सोनू यादवने ईगलचा तो जलवा दाखवलेला आहे. आता डिफेंडिंग चॅम्पियनला, आम्ही डिफेंडिंग चॅम्पियन का आहोत, 2022 विजेतेपद आमच्याकडे का आहे, 2022ला आम्ही कसा सर्वोत्तम खेळ केला होता ते दाखवण्याची संधी आहे, चॅलेंज आहे. पण एक चॅलेंज आपको चेंज करता है, चॅलेंज आहे, चेंज व्हावं लागणार आहे. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच येईल का त्याची अपेक्षाही आहेत. पुन्हा मी तुमच्या दिशेने येतोय, कारण 32चा पाठलाग आहे. पहिल्या 3 चेंडूवर तर वाटलं नव्हतं इतकी धाव होतील, पण क्रिकेटचा खेळ आहे, बदलण्यासाठी वेळ लागत नाहीये. धावा जायला दाखल करते. 31-32चा पाठलाग करायचा आहे. सही का दुकान सजी इस मैदान पर, और आप हर बार कहते हैं ना हर साल इस मैदान पर बैक टू बैक इस टूर्नामेंट हो, एनसीसी का ट्रॉफी का कब हो, कोई विजेता हुआ नहीं है, मगर इस मैदान पर ये टैलेंट. चलिए बैटल टीम जल्द से जल्द कृष्णा मला टीम आपकी सलामी जोड़ी भेजिए. 18 गेंदे 32 का टारगेट का जवाब देना है. ईट का जवाब 72 से, गेंद का जवाब बल्ले से, वो मिलेगा नहीं मिलेगा. मगर दोस्तों इस मैदान पर एक संगीत लेते हैं, आते हैं धनंजय पाटिल के पास, एक सुनते हैं मधुर संगीत, फिर ये मुकाबले की तरफ जवाब मिलेगा या नहीं मिलेगा. विजेता 2022 का है, ये 23वां साल का एक लाजवाब बेमिसाल मुकाबला है. क्या कहेंगे तुकार सर जी? बिलकुल, प्रत्येकाला आहे की 2023च्या या सरत्या वर्षाला निरोप ठेवताना या स्पर्धेचं विजेता पटकावण्याचं स्वप्न म्हणून येते ना. म्हणजे तो आमचे डीजे श्री नेहमीच गाणं का म्हणजे नैनो में सपना प्रत्येकानं पाहिलं. आता गेल्या वर्षी स्वप्न कृष्णा 11 मालाडनं ते पाहिलं होतं, स्वप्न पूर्ण झाले. आता ईगलचा संघ आलाय ते स्वप्न घेऊन, तर मालाडची टीम आले कृष्णा 11ची दाखवण्यासाठी की आम्ही डिफेंडिंग चॅम्पियन आहोत, आम्ही या मैदानावरचे गेल्या वर्षीचे विजेते आहोत. हे पुन्हा एकदा तसाच खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे टिट फॉर टॅट आहे. आपने कहा ना ईट का जवाब पत्थर से, नक्कीच देण्याचा प्रयत्न होणार. अजून तुमचा एक फेमस डायलॉग आहे, गेंद का जवाब बल्ले से.
तो ईट का जवाब बल्ले से, गेंद का जवाब बल्ले से, ईट का जवाब पत्थर से, किस तरह से जवाब दिया जाएगा, कशा पद्धतीने जवाब देणार, प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात की डिफेंडिंग चॅम्पियन आपला चॅम्पियनशिप राखण्यासाठी प्रयत्न करेल. तर ईगल स्पोर्ट, ईगल बॉईजचा संघ एक अपसेट करण्यासाठी, एक उलटफेर करण्यासाठी, एक टुर्नामेंट मधला डार्क हॉर्स म्हणून पुढे आलेले आहेत आणि अपसेट करण्यासाठी रेडी झालेत. चलिए कृष्णा इलेवन टीम मलाड अभी आपका एक प्रतिनिधि भेजिए बल्लेबाजों के नाम बताने के लिए. 18 गेंदें हैं मैदान पर, 32 रनों की दरकार है, जवाब देना होगा. मगर क्या बल्लेबाजी का जलवा बग रहा है. और तुकार सती आपने सही कहा, जैसी फरार ली है वो बल्लेबाजी का इस मैदान पर सोनू ने दिखाया है. मगर क्या वो फरार का जवाब इस मैदान पर मिलेगा या नहीं मिलेगा. तमाम हमारी जनता और डीबीएन लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे, देख रहे हैं, वो तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक अभिनंदन है. एक बड़ा मुकाबला है. एक तरफ है इस मैदान पर कृष्णा 11 मल्हार, तो एक तरफ है ईगल बॉयज नाला सोपारा है. मल्हार और नाला सोपारा में फर्क है बहुत दूर का, मगर ये नाला सोपारा से आई है टीम, क्या जवाब दे पाएगी. आणि महत्वाचं आहे कारण ज्यावेळेला विरार चर्चगेट गाडी जाते ना त्यावेळेला ती मालाडला बऱ्याच गाड्या नाही थांबत, काही गाड्यांना स्टॉप आहेत, काही गाड्यांना नाही आहेत. म्हणजे बोरवलीवरनं डायरेक्ट अंधेरी आहे. आता मध्ये ते बरोबर मालाड स्टेशन आहे, मालाड गोरेगाव, आता राम मंदिरही आले तिथे जोगेश्वरीच्या अगोदर. तर बघूया मालाडचा संघ वरचा ठरतोय का की गर्दीच्या वेळेला लोकलमध्ये घुसण्यासाठी सर्वात यशस्वी असणाऱ्या नालासोपाराची टीम, या ईगल बॉयजची टीम इथे सक्सेस ठरते का. एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. पहिलाच चेंडू हाताला जातोय, 32चं आव्हान आहे. पहिला चेंडू ऑन टार्गेट, ऑन टार्गेट, यष्टन वरनं पार झालाय. एक्स्ट्रा खेळाडू लवकर येऊ द्या. कृष्णा 11 मला टीम 32चा पाठला करतात. जयभाई नेहमीच आपण मैदानाने पाहिल्या काही गोष्टी, त्यावरची चर्चा आम्ही का करतोय, कारण एक इतिहास असतो, हिस्ट्री असते. ती हिस्ट्री काय आहे ते प्रेक्षकांपर्यंत जाणंही आवश्यक आहे. ऑन साईडला चेंडू खेळलाय, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू चाललाय. 1 2 3 4 चौकार. दुसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. तुकार सती राहिल है उस मैदान पर, और इसी मैदान पर वो बल्लेबाज में 2022 में अपने जलवे दिखाए थे. मगर आज वो परीक्षा है, दिखाना होगा. पहली गेंद बिंदी, दूसरी गेंद पर आया है चौका, तीसरी गेंद की कहानी क्या होगी सुनते हैं अपनी जवानी. राहिला स्ट्रायकर एंडला आणि चर्चा त्याच्यावरतीच काय करता करणार होतो. साईडला चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक नाहीये, 2 क्षेत्ररक्षक पाठला करतात. चेंडू पर्यंत पोहोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. शेवटच्या क्षणी नकार दिला कारण पाहिलं होतं चेंडू फील्ड केला गेलाय. धावा घेणं थोडंसं जिकिरीचं आहे, धोक्याचं आहे, आणि त्याच वेळेला एका धावावर समाधान मानावं लागतात. एका बाजूला राहील, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तुषारला हुशारीने खेळताना पाहिलंय ना आपण. तुषार हुशार आहे. राहील जोपर्यंत कृष्णा 11 मालाडची उम्मीद राहील असा खेळ आहे. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी इथून रोहित आहे. रोहितला हिट करावं लागणार आहे. बॅट वरती नाही तर यष्ट्यांवरती हिट करावं लागणार आहे, हिट ठरावं लागणार आहे. बघूया, ही जुगलबंदी आहे. गेल्या वर्षीचा जो चॅम्पियन संघ आहे ज्यांनी चांगले खेळ केला असे 2 खेळाडू मैदानावरती आहेत. दुसऱ्या बाजूला रोहित आहे की 2023 वर्ष आम्ही गाजवणार आहे सांगण्यासाठी रोहित सज्ज झालाय. सही का तुकार सती 15 गेंद और 27 रनों की दरकार है. दिल थाम के दोस्त पिक्चर ऑन है. तुषार स्टार्क पर है, रोहित गेंदबाजी पर है. बड़ा ये बैटर क्षमता हुआ नजर आएगा क्योंकि ये शाम का समय है, सूरज अपनी जगह लेने जा रहा है. मगर ये मुकाबला किसके नाम लिखकर जाएगा, क्या कहेंगे तुकार सर जी. जो शाम का जिक्र आपने किया है, शरीरावरती चेंडू आदळलाय. धाव ही पूर्ण केलेली आहे. तिनं एक धाव या चेंडूवरती पूर्ण केलेली. एक बायच्या स्वरूपात एक हमेशा जैसे प्रसाद की ये कम होती हुई रोशनी, ढलती हुई शाम, आज की शाम किसके नाम. पण असं म्हणावं लागेल आज मध्यरात्र कोणाच्या नावावरती. सामने तर मीडियाला म्हणजे मिडनाईट पर्यंत जातात. शाम तक नाही रुकते मॅच चलती मिडनाईट तक, मध्यरात्रीपर्यंत सामने चालतात. काल आपण बघितलं 1:30 वाजल्याचा 2 वाजल्याचा सुमारा झाला होता. ही लढाई अशी आहे म्हणजे 2 संघ जे खेळतात आणि प्रेक्षकांच्या नजरा बघा. आता पिन ड्रॉप चालल्या आहे चारी बाजूला. सही का 16 गेंदे अभी भी इसमें 14 गेंदे 26 रनों की दरकार है.
आउटसाइड खेलना चाहते हैं, राइट स्विंग एंड मिस, गेंद विकेट कीपर के दस्ताने में लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ रोहित द्वारा इस मैदान पर। सर जी क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, और ईगल बॉयज कहते हैं हमें तो गंवाने के लिए कुछ नाही, लेकिन गंवाने के लिए बहुत काय. इथे आमच्यासाठी गमावण्यासारखं काही नाहीये, पण या सामन्यामध्ये आम्ही जिंकलो तर भरपूर काय गमावू हे सांगण्याचा प्रयत्न इथे ईगल बॉयजचा संघ नालासोपाराचा संघ करतोय. कोलवाट्यामध्ये चेंडू आहे, बॅटला लागला पण बाउन्सही झालाय, पण उत्साह बघा, एनर्जी बघा, त्या 3 षटकारांना एनर्जी आले. त्या 3 षटकारांना जसं एखादं आपलं इंटरनेट थोडंसं डाऊन झालं का आपण बूस्टर लावतो, तसं ते बूस्टर लावलं होतं 3 षटकारांचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा 10 फलकावरती 6, 32चा पाठलाग आहे. 12-26चा मॅच आहे. काल 12-25चा मॅच पाहिलाय, आज 12-19चा अगोदरचा मॅच झालाय. आता 12-26चा मॅच कसा होणार? फक्त एकत्र येऊ नका, जास्त वेळ वाया जाऊन येऊ नका, कारण वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. मग ती चांगली असो किंवा वाईट, आता तुम्ही ठरवा ही तुमची चांगली वेळ आहे का तुमची वाईट वेळ आहे. पण वेळ झाले सध्या गाणं ऐकण्याची. धनंजय पाटील आमचे रेडी आहेत, हे गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. क्षेत्ररक्षण लावून घ्या, म्हणून मी नेहमीच मागतो की समय हर समय को बदल देता है, बस समय को थोडा समय चाहिए. वेळ सर्वांची बदलते, वेळेलाही थोडीशी वेळ हवी असते ना, तर मध्ये ती वेळ गेल्या. म्हणून मी म्हटलं ना, तुम्ही ठरवा ही तुमची चांगली वेळ आहे की वाईट वेळ आहे, जी निघून जाणार आहे. वेळ कोणासाठी थांबत नाहीये, वेळ कोणाचीही थांबत नाहीये, वेळ सर्वांवरती येते. पण वेळेला ठरवा, वेळेला ठरवा काय करायचं. गोलंदाज गोलंदाजीसाठी रेडी झालाय. प्रिन्स तुषार स्ट्राइकर एंडला राहिला. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतो जय भाई. सही अगली गेंद तुषार के लिए आती हुई, आउटसाइड पर तुषार के बल्ले से आया के सीमा रेखा के बाहर का मॉन्टीजे. गेंद 20 रनों की दरकार है. तुकार सती पहले गेंद पर बल्लेबाज ने इस मैदान पर जड़ दिया सिक्सर, मगर क्या प्लीज इस मैदान पर वाकअप कर पाएंगे? बैकअप नहीं तो फिर आपका पैकअप भी है. क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल, आणि तुषारांचा अर्थच असतो कारंजे असतात. हलका फवारा ज्यावेळेला येतो ना, तसा तो कारंजा उडला होता आणि कारंजा गेला बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टंपच्या बाहेरचा. एक तेरी एक मेरी है और बीच में विकेट गिरी है, गॉन. मैदान पर ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, इसके बाद बहुत मुकाबले आने बाकी है, आपका कॉपरेट चाहिए. और तुकार सदी आपने सही कहा, थोड़ी थोड़ी देर में आप चर्चा करेंगे, वक्त जाएगा, मगर ये वक्त है ना बहुत कुछ भी लेकर आएगा, किसके लिए अच्छा और बुरा. मगर इस मैदान पर जो वक्त जाता है वो फिर से नहीं आता. क्या कहना चाहेंगे तुम? बाकी म्हणजे वेळेचं महत्वच तसं आहे ना, त्याचं महत्व जाणा, वेळेवरती ठरवा की काय करायचं आहे ते, आणि वेळेवरती निर्णय घ्या तुम्हाला काय करायचं आहे ते. बघा ऑस्ट्रेलियाच्या बराच बाहेर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न तिथून तुषारने केला होता. आउटसाइड एज पाठीमागे झेल टिपला गेला. नवीन फलंदाज मैदानावरती मंगेश, नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला. आता समीकरण बघणं गरजेचं आहे. 10 चेंडूचा खेळ उरलाय, 20 धावांची आवश्यकता आहे. 10-20चा जमाना पाहिलाय, तसा 10-20चा खेळ आहे. 10-20चा खेळ आहे. खेळ रंगलाय, खेळाचा रंगही बदललाय, खेळणे का ढंग बदलाय. जसं रंग चढाय असं आहे ना, तसा काही तर खेळ चाललाय. आता 9-20 मैच समीकरण सही का तुकार सजी. इस मैदान पर आपको लाजवाब अंदाज में आपने खेला 2022 में, मगर ये 2023 का ये पहला दिन आप खेल रहे इस मैदान पर.
बेहतरीन गेंद स्ट्राइक ड्राइव किया, लॉन्ग पर खिलाड़ी है, कैच बनेगा मगर गेंद सीमा रेखा के करीब 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 आ रहा, सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए फरार। आठ गेंदे 16 रनों की दरकार है। हम एक इस मैदान पर लाजवाब गेंदबाजी, और मैंने कहा ना कि वक्त किसके लिए रुकता नहीं दोस्तों, वक्त पर तय करे कि आपका क्या करना है, वरना वक्त तय करे कि आपका क्या करना है। इस मैदान पर वक्त जा रहा है, वो किसके लिए अच्छा और किसके लिए बुरा। 8 गेंदे 16 रनों की दरकार है, हर गेंद पर बनाने होंगे 2 रन। अगली गेंद खेले तैयार बल्लेबाज, आउटसाइड पर गेंद ने ऊंचाई ली है, खिलाड़ी है, यह कैच बनेगा तो मैच बनेगा, ले मगर यह भी गलती होती हुई दूसरे रन के लिए मांगे और दूसरा रन भी पूरा होता हुआ। अब गेंदे हैं मैदान पर, 7 रन आने बाकी है, 14 तो कारसाजी वो चौका और ये मिड विकेट पर कैच किया। अब क्या कहेंगे इस मैदान पर? बिलकुल, जसं मराठीमध्ये म्हण आहे की दैव देतं ना कर्म नेतं, म्हणजे तेलही गेलं तुपही गेलं, अशी परिस्थिती सध्याच्या घडीला ईगल स्पोर्ट्सची आलेली आहे। 2 चान्स, एक कॅचचा चान्स सुटला, एक फिल्डिंगचा चान्स सुटलाय, धावा झाल्या दाफलकावरती 18-18 7 चेंडूचा कॅच केला काय, 14 धावांची आवश्यकता आहे। 7-14चा मॅच, 7-14चा मॅच, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपलाय 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकानंतर धावा आहे दाफलकामध्ये 18-18 6 चेंडूचा खेळ आहे, 14 धावांची आवश्यकता आहे। मॅच कुठे जाऊ नका, कारण पाहत राहा, फार इंटरेस्टिंग आहे, शेवटचे 6 चेंडू इंटरेस्टिंग आहे, विसरू नका, थांबून राहा। आम्ही येतोय पुन्हा एकदा एक संगीत घेऊन आणि पुन्हा एकदा 6 चेंडू 14 धावांच्या खेळात। आकोटाप्याचा चेंडू आहे, चेंडू हवेत केलाय, क्षेत्ररक्षक जातोय चेंडू पर्यंत, एकदा पूर्ण केली जाते या चेंडूवरती, दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय। ओ थोडस वेळ घेतला का, वेळ घेतला, राहील धावा सुटल्या तेव्हा भागेश थांबल्यात, बघूया भागेश आहे, जिंदगी मौका हर बार सबको देती है, संधी प्रत्येकाला मिळते, बघूया भागेशला ती संधी आलेली आहे। 5 चेंडूचा खेळ राहिलाय, इथून 13 धावांची आवश्यकता आहे। लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड, डावकुरा वर्सेस डावकुरा आहे बॅटल सध्याच्या घडीला मैदानावरती आहे। भागेश स्ट्रायकर एंडला सज्ज होता, 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे। क्षेत्राची रचना बघितली तर शॉर्ट थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट, एक फाईन लेगला क्षेत्ररक्षक तयार झालेला आहे। 5-13चा मॅच आहे, गोलंदाज सज्ज होतोय, टर्न भरपूर आहे, जास्त बाहेर चेंडू निघतोय, व्हाईट बॉलचा इशारा होतोय। आता 5 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायच्या त्या 12। सही कहा तुकार सची, इस मैदान पर अभी भी गेंद आने बाकी है, 5 रन आने बाकी है, 12 2 बड़े सिक्सर आएंगे क्या इस मैदान पर? भागेश स्ट्राइक पर, आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद लॉन्गों पर है, कैच बनेगा तो ये मैच भी बन जाएगा, ले लिया कैच, भागेश की टेली को लगा दिया वीराम, ट्विस्ट का नहीं आते हुआ मुकाबले में, कमांड दीजिए। अब वहां पर डगआउट में विचार मंच हो रहा है, किसे दिया जाए बल्लेबाजी का मौका। 4 गेंदे हैं, 12 रनों की दरकार है, कौन जाएगा? 2 बड़े हिट लगाएगा, मगर गेंदबाजी इस मैदान पर अपनी गेंदबाजी का जलवा कर रहे हैं, क्या कहेंगे दुकान साहब जी? बिल्कुल, और गेंदबाजी के लिए मौका नहीं मिलेगा ऐसा दोबारा, और रन चाहिए अभी 4 गेंदों में 12।
दोबारा ऐसा मौका नहीं मिलेगा. आणि डीजे वाला कदाचित आमचं गाणं शोधतोय. डीजे मयूर गाणं शोधतोय की ऐसा मौका फिरका हा मिलेगा. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे, पण मौका दोघा नाही आहे, फलंदाजाला इथं आहे. कारण मागचा एक मॅच आपण पाहिला अशा पद्धतीनं फिनिश होताना 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावरती वकास. वकासने चांगली गोलंदाजी केली आहे, चांगलं षटक हाताळलेलं आहे. बघू आता जिम्मेदारी आहे. दुसरा एक रोल तुम्ही प्ले केलाय, एक भूमिका तुम्ही वटवलेली आहे, एक रोल तुमचा झालाय, एक चांगली भूमिका तुम्ही केलेली आहे पार. आता दुसरी भूमिका आहे. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय. वकास आणि हा झकास. वकासने ठोकलाय षटकार. झकास. 3 गेंदे और अभी भी 6 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. वकास आए ने लगा दिया एक सिक्स इस मैदान पर. मुकाबला समाप्त नहीं हुआ दुकान से जी. अभी भी ये पिक्चर ऑन है, टीवी ऑन रखी है. बिल्कुल ऑन रखी है, ऑनलाईन आहे. डीबीएन वरती चाहते तिथे वाढल्या. 3-6 मॅच. उजव्या एसटीच्या बाहेर निर्धाव चेंडू. चांगला चेंडू हाताळला गेलाय. बरोबर मधून चेंडू पार होतोय. निर्धाव चेंडूचा खेळ. गोलंदाज सुद्धा रेडी होतोय. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. नाव तर मानव आहे पण मया म्हणून हा परिचय असा गोलंदाज आहे. 2-6 मॅच. 2-6 मागे चेंडू पहा. आता 1-5 एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या दोन्ही टीमसाठी. जी डिफेंडिंग चॅम्पियन आहे कृष्णा 11 मालाड आणि त्या डिफेंडिंग चॅम्पियनच्या समोर डिफेंड करतोय, बचाव करण्याचा प्रयत्न ईगल बॉयजचा झाला आहे. गोलंदाज आहे मानव. त्याला म्हणतात मया, लेकिन उसका गेंदबाजी का अंदाज सबको भाया है. बिल्कुल भाया है. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता है. सही का दुकान सजी. राहिल इस मैच स्ट्राइक पर है मगर इस मैदान पर क्या कर पाएंगे कीमा को फिनिश. क्या गेंदबाजी का ईमान ने खेला. लाजवाब मुकाबला है. प्रेक्षकांना दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा. एक लाजवाब मुकाबला इस मैदान पर चलता हुआ. आखिरी गेंद 5 रनों की दरकार है. आउटसाइड पर गेंद को खेल दिया. गेंद ने ऊंचाई ज्यादा ली है मगर अब यहाँ पर कृष्णा मला टीम का खेल समाप्त हो गया है. क्या यह मैदान पर समाप्त हुआ है. चलिए मुकाबला अब इस मैदान पर समाप्त हो गया और ईगल 11 टीम आगे बढ़ा लेती हुई अंपायर का निर्णय फाइनल होगा. कोई वहां पर थर्ड अंपायर नहीं दिया जाएगा. एक लाजवाब मुकाबला फिनिश हुआ है. तुकान सजी क्या कहना चाहेंगे. बिल्कुल इसे आम्ही कहता ना की याच करता आम्ही सांगतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान नेहमीच एक इतिहास, एक हिस्ट्री राहिलेली आहे. डिपेंडिंग चॅम्पियनला आपलं विजेतेपद राखणं फार कठीण झालेलं आहे. गेल्या 7 वर्षाचा इतिहास आम्ही या स्पर्धेचा, पण गेल्या 24 वर्षाचा इतिहास एनसीसी चषकाचाही हा सांगतोय की डिपेंडिंग चॅम्पियन बॅक टू बॅक विजेतेपद फार कमीच संघानं पाहिलंय. तर इथे मात्र कृष्णा 11 माला टीम कमी पडते. 3 षटकार शेवटच्या चेंडूवरती 3 षटकार. त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम, त्याचा इम्पॅक्ट त्यानं पूर्णपणे प्रभावित केलं होतं 3 षटकार आणि तिथून मॅच निसटला कृष्णा 11 मालाडच्या या हातातनं. आणि ईगल भरारी, गरुड भरारी घेतलेल्या ईगल बॉईज नालासोबत